का थांबलास? कर तू स्क्रोल जशी बाकीचे ऍव्हरेज लोक करतात. जर तुझा अटेन्शन स्पॅन एका गोल्डफिश पेक्षा कमी आहे म्हणजे 8 सेकंड, तर भावा अभिनंदन, तू तुझ्या डेली रुटीन मध्ये काही प्रोडक्टिव्ह करत नाहीस. आणि बिझी राहणं म्हणजे तू प्रोडक्टिव्ह करतोयस असं समजू नकोस. आता पण स्क्रोल करण्यात बिझीच आहेस. आणि जर तू हा व्हिडिओ अजून बघतोयस तर तू एकतर एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस किंवा तू तुझे हे इनडिसिप्लिन लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करत आहेस. भावा, आजकालच्या जनरेशन मध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे. लोक फक्त डिग्रीच्या मागे लागलेत आणि बाकीचे मास्टर बेटिंग, क्लबिंग आणि अल्कोहोलचे ऍडिक्टेड आहेत. त्यामुळे तुला एक चान्स आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी होऊन आउटशाईन होण्याचा. आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी होण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करावं लागतं. म्हणून कोणत्या तरी युनिक स्किलवरती काम चालू कर. फेल्युअरला घाबरू नकोस, बिकॉज फेल्युअर इज नॉट अपोजिट टू सक्सेस. फेल्युअर इज अ पार्ट ऑफ सक्सेस. तुम्ही जी स्किल शिकणार ती कोणतीही असो, जिमिंग, कॉन्टेंट क्रिएशन, एडिटिंग, रीडिंग, त्या स्किलला मास्टर करा. आणि जर तुम्ही कॉलेजला जात असाल, कॉलेजमध्ये जे काही इव्हेंट्स होतात त्या सगळ्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करा. डान्सिंग असो, सिंगिंग असो. आणि डान्सिंग, सिंगिंग येत नसेल तर ती शिका आणि मग पार्टिसिपेट करा. आणि हा विचार करू नका की मी चांगलं गायलो नाही तर लोक हसतील. काय करणार, जास्तीत जास्त हसणार आहेत ते. तू तुझं बेस्ट दिलेस हे तुला माहित आहे, त्याचा विषय संपला. म्हणून स्वतःला आपल्या पास्ट पेक्षा बेटर कसं बनवायला येईल ह्याच्यावर फोकस कर. जिमला जात नसशील, जिम चालू कर. त्याने कॉन्फिडन्स वाढेल, बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह होईल. कॉन्फिडन्स वरती एक डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यासाठी माझे पेज फॉलो करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून फॉलो केलं नसेल तर दिस वुड बी माय लास्ट रील इन युअर फीड्स. सो फॉलो करा जर कॉन्टेंट आवडला असेल तर.